पहिला बॉल स्वराज म्हात्रेचा अक्षय वडाळकर करिता. लेट्स प्ले. पंचांचा इशारा येतोय. पहिला बॉल, पहिल्या बॉलला आसमान दाखवण्याचा प्रयत्न, फटका फसला. झेल खाली, क्षेत्ररक्षक टिपला गेलाय, झेल संपलाय. अक्षय वटाळकरचा खेळ, विकेटचं पतन. पहिल्या विकेटचं पतन होताना पाहायला मिळालं. केवळ महाळुंगेने टिपलेला अचूक झेल बाहेर घेऊन गेलाय. मागच्या सामन्याचा हिरो मैदानाच्या बाहेर चैतन्य पाटीलला आपण पाहतोय. हरीशजी पवार यांच्या शुभ हस्ते प्लेअर ऑफ द मॅचचा किताब एका कौशल्यवान व्यक्तिमत्वाकडून, एका कौशल्यवान गुणवान खेळाडूचा सन्मान आपण व्यासपीठावरती पाहतोय. त्याच वेळेला जग्गू धोंडगे आपण देखील यायचंय आपलं पारितोषिक घेण्याकरिता. पुढचा बॉल स्वराज म्हात्रेचा, वेगवान दर्शन सत्वेकरिता हातावरती आदळलाय. बिहाइंड स्क्वेअर खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला. पाणी पोचवा मैदानामध्ये. आणखीन एक खेळाडूच्या शरीरावरती चेंडू आदळलाय वेगानं. रजनी क्रिकेटमध्ये खेळत असताना या सगळ्या बाबी महत्वाच्या आहेत. पाणी पाणी पोचवा वेगानं. स्वयंसेवक पहिलं पाणी जाऊ द्या मैदानामध्ये. दर्शनला बॉल चेहऱ्यावरती आदळलाय. दर्शन काळजी घ्या मित्रांनो. मी सातत्यानं समालोचन करताना एकच गोष्ट सांगतो निखिल, कारण आपण सगळे नोकरी धंदा सांभाळून क्रिकेट खेळणारे लोक आहोत. आठवड्याच्या 6 दिवस इन ऑफिस, 7व्या दिवशी ग्राउंडवर. आणि अशा वेळेला जर आपण इजाग्रस्त झालो तर आपल्या सोबत आपली फॅमिली देखील इजाग्रस्त होते. मानसिक दृष्ट्या त्यांचं देखील खच्चीकरण होतं आणि एका संपूर्ण कुटुंबाचा जो लेखाजोखा होतो तो डाऊन होतो. त्यामुळेच मी नेहमीच खेळाडूंना सांगतो की क्रिकेट खेळत असताना स्वतःची पर्यायाने आपल्या कुटुंबाची काळजी घ्या. हर्षल पळाला. हर्षलची आहे ती. घेतो. विश्वनाथ जाधव, अक्षय घरत. आम्हाला काय, आम्हाला थोडी पहिले तुम्ही घेऊन गेला आता भाऊजी प्लीज प्लीज. अरे इकडे मेडिकल बंद सगळे. मी फिरून आलो त्या बिल्डिंग पर्यंत. मी 2 वेळा जाऊन आलो, बंद आहे. पुढचा बॉल स्वराजचा दर्शन करिता. यावेळीचा बॉल पुन्हा त्याच पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न, परिणाम पुन्हा तोच पाहायला मिळाला. लगातार डॉट बॉल येताना पाहायला मिळते. स्वराज म्हात्रेनं डॉट बॉलची साखळी निर्माण केली. मी मगाशीच म्हटलं या खेळाडूच्या शरीराची उंची कमी आहे परंतु खेळाची उंची खूप मोठी आहे. अप्रतिम खेळ ज्यानं सातत्यानं साकारला आहे तो स्वराज म्हात्रे दाखवतोय. गोठिवली नवी मुंबई ते सुरत प्रवास करत असताना मी काय इथे आलो आहे. आणखीन एक डॉट बॉल, 3 डॉट बॉल मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये. चौथा डॉट बॉल सोबत विकेट देऊन जाणार दर्शन सत्वेची. गॉन. बडी मछली जाल में आणखी एका विकेटचं पतन. सोनारवाडीकडे मयूर मासाळ आहे, त्यानंतर अक्षय वटाळकर आहे, श्याम कुर्डे आहे, दर्शन सत्वे आहे. परंतु त्या बॉलिंग लाईनअपला पुरेशा धावा देखील बनवाव्या लागतील. त्या धावा बनवण्याकरिता आयकॉन बारामतीचा ब्रँड पुन्हा एकदा मैदानामध्ये. बारामतीचा दुसरा खेळाडू मयूर मासाळ.
यावेळीचा बॉल लोअर फुल टॉस स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. क्षेत्ररक्षक नाहीये. इनटू द गॅप चेंडू ट्रॅव्हल होतोय वेगानं सीमारेषा पार. दंड 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 चौकार. झाला धावपलकावरती. काही वेगळं करण्याचा प्रयत्न मयूर मासाळचा जवळजवळ फसवला होता स्वराजनं. यष्टा त्यानं दाखवल्या होत्या. ही चूक त्याची महागात पडली असती परंतु नशिबानं इथं साथ दिली आहे. पहिल्या षटकाचा खेळ समाप्ती अखेर झालाय. 2-4 धावपलकावरती धावा ज्या पाहायला मिळतात. बॅटिंग करणाऱ्या टीम सिद्धिविनायक सोनारवाडीच्या, त्यांच्या विपक्षामध्ये सिद्धिविनायक एंटरप्राइजेस कुंभेवाडी आपल्याला पाहायला मिळते. पुढची 4 षटकं इथून संदेश यादव. मगाच्या सामन्यामध्ये संदेशनं स्ट्राईक केली होती. आता तो नॉन स्ट्रायकर एंडला राहिला पहिल्या संपूर्ण षटकामध्ये. त्याचं हे स्ट्राईक बदलणं त्याच्या पथ्यावरती पडणार का, हा येणारा काळ आपल्याला सांगणार आहे. परंतु एक सूचना मी देईन 2 राऊंड जिंकलेल्या कुठली टीम करिता, जसा या सामन्याचा उत्तरार्ध समाप्तीकडे येईल तसा तुमचा कॅप्टन हा टॉस बॉक्स कडे आपण रवाना करायचा आहे. कुंभेवाडी संघाचं कौतुक करू तेवढं कमी आहे. त्यांनी एक आयकॉन मुंबई परिसरातील आणला, पण त्याच वेळेला निजामपूर विभागातील विळे गावातील ओम देशमुखला ते आपल्या संघामध्ये सामील करायला विसरलेले नाही आहेत. 2 ओम सध्या निजामपूर विभागामध्ये चर्चेचा विषय आहेत. एक ओम नितीन पवार तर दुसऱ्या बाजूला ओम देशमुख. ओम पवारची गोलंदाजी आपण सकाळी पाहिली. आता ओम देशमुख सज्ज आहे गोलंदाजी करण्याकरिता. ओम देशमुख पहिला बॉल ओम देशमुखचा संदेश यादव करिता. पहिलाच बॉल खोलात टाकलाय स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. यावेळेस मात्र प्रोटेक्शन दिलंय, क्षेत्ररक्षण फैलावलंय, त्याचा फायदा ओम देशमुखला. पहिली धाव धावपलकावरती. एकाने धावपलकावरती धावांचा श्री गणेशा. संदेश यादवच्या बॅटमधून पहिली धाव धावपलकावरती. आता सांघिकरित्या 5 धावा आहेत. आमच्यासोबत मॅन्युअल स्कोररच्या भूमिकेमध्ये निखिल सकपाळ जोडले गेलेत. टेक्निकल स्कोररच्या भूमिकेने आपण शुभमला पाहताय. प्रोलिंग स्पोर्टच्या ॲज अ टेक्निकल हेड म्हणून आपण त्याला पाहताय. विशाल आहेत कॅमेरामन, बिपिन आहेत. येस, साइड कॅमेरावरती दिघेशला आपण पाहतोय. मेन कॅमेरावरती आपण विशालला पाहतोय. आणि जे क्लोज अँगल्स आहेत, जे महत्वाचे क्षणचित्र आहेत ते बिपिन कव्हर करतोय. या सगळ्यांचं आपण कौतुक करणं गरजेचं आहे. सोपं काम नाही आहे. यावेळेचा बॉल क्रॅकिंग स्ट्रोक, परंतु काय एफर्ट लावले कव्हर पॉइंटच्या खेळाडूने. जबरदस्त रोखलंय. झेल जरी सुटला असला तरी मी म्हणेन निखिल 4 धावा वाचवल्या. या 4 धावा निश्चितच वाचवल्यात. 1 धाव आली आहे धावपलकावरती. धाव होत आहेत 6. धावपलकावरती धावांचा विचार केलात. यावेळेचा फटका एक्स्ट्रा कव्हरला इनटू द गॅप. 1 बाउन्स सीमारेषा पार. संदेश यादवच्या बॅटमधून आला चौकार. या चौकारानं दुहेरी आकड्यामध्ये धावपलक जाऊन पोहोचलंय 10 वरती. 10 धावा धावपलकावरती. बॅटिंग करताना थोडासा अडखळतोय सिद्धिविनायक सोनारवाडीचा संघ. जबरदस्त यावेळेचा फटका पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षणामध्ये बदल अपेक्षित आहे. यष्ट्यांच्या मागून स्वराज मात्रेला. लॉंग ऑनचा खेळाडू थोडासा वाईडिश नेलाय. लॉंग ऑफचा खेळाडू. यावेळेचा फटका स्लोअर बॉल. फटका फसवला. क्षेत्ररक्षक तिकडे पाठवला जरूर, त्यानं केली चूक. त्याला बीट करून चेंडू सीमारेषा पार. षटकार. धावपलकाला आकार आलाय. धावपलक जाऊन पोहोचलं जातंय 16 या आकड्यावरती. 16 धावा धावपलकावरती. ओम वरती हल्ला चढवला गेलाय. क्षेत्ररक्षण बरोबर सजवलेलं, परंतु थोडासा दूर राहिला झेल पासून क्षेत्ररक्षक. यावेळी जर पाहिलात तर पुन्हा पाहिलात तर मिड ऑफ वरती खेळाडू वाईडिश एक्स्ट्रा कव्हरला खेळाडू आता डीप मध्ये तैनात केलाय. यावेळीचा फटका स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न तेवढासा बरोबर बॅटवरती आलेला नाहीये. 1च धाव मिळेल संदेशला, 1च धाव मिळेल सोनारवाडी संघाला. धावपलक या 1 ने जाऊन पोहोचतंय 17 या आकड्यावरती.
विचार केला तर इथून जर पाहिलं तर शेवटच्या एक बॉलचा खेळ शिल्लक आहे. ॲज आयकॉन ओम पवार ओम देशमुखला आपण पाहतोय. आज खूप मोठी उपयुक्तता आहे त्याची. त्याच्या लाईफ मधील ही एक सर्वाधिक मोठी संधी असावी क्रिकेटमध्ये. कारण एखाद्या स्पर्धेमध्ये आपण खेळाडू म्हणून सहभाग होणं ही एक वेगळी बाब आहे, परंतु ॲज अ आयकॉन जेव्हा तुम्ही त्या टीम मध्ये दाखल होताय तेवढी तुमची जबाबदारी वाढते. हॅलो 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 पुन्हा एकदा ओम अक्षय करिता हॅलो 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 माफ करा मयूर करिता बॉल डीप मध्ये चाललाय. हॅलो मिड विकेटला क्षेत्ररक्षण चांगलं यावेळेस मात्र केवळ एकच धाव मिळते. हॅलो धावफलक एकेरी धावाने वाढतंय. धावफलक जाऊन पोहोचतंय 18 या आकड्यावरती. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 14 धावा 18 धावा माफ करा या षटकामध्ये 14 आल्या हे सूचित करतात आमचे गुणलेखक. हॅलो हॅलो माईक ने काय करू ना तुम्ही. हॅलो हॅलो चेक. समीर तेलंगे आलेत गोलंदाजी करण्याकरिता वैयक्तिक पहिल्या आणि सांघिक तिसऱ्या षटकामध्ये. कारण 2 आयकॉन गोलंदाजी केल्यानंतर तिसऱ्या षटकामध्ये गावातील गोलंदाज वापरणं बंधनकारक आहे नियमावलीनुसार. त्याकरिता समीर तेलंगेच्या हातामध्ये चेंडू दिलाय. मयूर मासाळच्या विपक्षामध्ये आता त्याची गोलंदाजी देखील पाहणं गरजेचं असणार आहे. बॅकवर्ड ऑफ स्क्वेअर लेग पूर्णपणे खाली. स्क्वेअर लेग मिड विकेट आणि लॉंग ऑन हे 3 खेळाडू ऑन साइड वरती. पहिला बॉल खोलात टाकला. डीप मध्ये चाललाय बॉल स्क्वेअर लेग कडे. केवळ माळुंगी तडी होते. थोडीशी चुकीची फिल्डिंग त्यामुळे 2 धावा मिळतील. दुहेरी धावेने धावफलक वधारतंय. धावफलक जाऊन पोहोचलं जातंय. यस पंच कळतात 1 धाव शॉर्ट आहे त्यामुळे 1च धाव मिळेल. मैं कर देता हूँ. हॅलो ठीक. चला आरके मित्रमंडळ आपण या ठिकाणी यायचं. आरके मित्रमंडळ हॅलो आरके मित्रमंडळ आपण कुठे असाल त्याने या ठिकाणी यायचं. एक छोटासा कार्यक्रम आपण करत आहोत. आरके मित्रमंडळ माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल आपण कुठे असाल त्याने लवकरात लवकर या ठिकाणी यायचंय. पुढचा बॉल समीर तेलंगेचा. यावेळीचा बॉल बॅटची एज घेऊन स्वराज मात्र याने केलेली चूक. संदेश यादव करिता दिलेलं जीवदान हे किती उपयुक्त राहणार आहे ते देखील गरजेचं आहे. अद्या व्यासपीठावरती आपण पाहतोय मान्यवरांना मधील एक अग्रमानांकित नाव आदरणीय रायगड भूषण समाज भूषण श्री सुशीलजी कदम साहेब उपस्थित आहेत. गेल्या 2 ते 3 दिवसांपूर्वी 12 जानेवारीला म्हणजे परवाच 3 दिवसापूर्वी साहेबांचा वाढदिवस होऊन गेलाय. परंतु हा वाढदिवस या आरके चषकाच्या माध्यमातून देखील साजरा केला जाणार आहे. त्याकरिता मी विनंती करतोय की आपण पोडियमवरती यायचंय. आदरणीय सुशीलजी कदम साहेब यांचा वाढदिवस या स्पर्धेच्या निमित्ताने आपण साजरा करतोय. आरके चषकाच्या आठवणी आणखी गोड करण्याकरिता हा गोड क्षण आपण कॅमेऱ्यामध्ये टिपणार आहोत. उच्च शिक्षित उच्च पदावर कार्यरत असणारे समाजाच्या प्रत्येक कार्यामध्ये हिरिरीने सहभाग घेणारे आणि सामाजिक क्षेत्रामध्ये नेहमीच पुढे असणारे आमच्या गांगवली विभागातील होडगावचे सुपुत्र आदरणीय सुशील कदम साहेब यांचा वाढदिवस आहे. आपण बर्थडे सॉन्ग प्लीज डीजे बर्थडे सॉन्ग थांबवायचे जरा 2 मिनिटं. ऑन स्क्रीन आपण पाहतोय आदरणीय सुशील दादांचा वाढदिवस साजरा होणार आहे. ज्या ठिकाणी आरके मित्रमंडळाचे सर्वच आमचे सदस्य समेत संतोषजी पोळेकर, हरीशदादा पवार, राजूजी पार्टे, अच्युतजी चोंडलेकर. चला डीजे सॉन्ग लावा. 2 मिनिट थांबवायचं जरा. सेलिब्रेशन थांबवायचं आहे तोपर्यंत फोटो आपण टिपणार आहोत.
चला ज्यावेळेस आपण डीजे वरती सॉन्ग वाजवणार आहोत त्याच वेळेस सगळ्यांनी क्लॅप करायचंय दादांच्या वाढदिवसाकरिता. या दरम्यान एक सूचना आपण करतोय, संदेश यादव यांनी जर 3 षटकार खेळले तर त्याकरिता रवी महाडिक यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. येस बार हजारों साल हर साल के दिन हो 50,000 हीच मनोकामना आम्ही या निमित्ताने व्यक्त करूया. चला बॅक टू क्रिकेट. 2 षटकांच्या समाप्तीनंतर माफ करा 3ऱ्या षटकाचा खेळ. 1 बॉल शिल्लक आहे धावफलकावरती. 2 बॉल शिल्लक आहेत धावफलकावरती. धावा झाल्यात 26. हॅलो 26 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचे 2 बॉल 3ऱ्या षटकातली अजूनही येणं बाकी असणार आहे. स्ट्रायकर एंडवरती पुन्हा एकदा पाहतोय आपण मयूर म्हासाळला. यावेळीचा फटका ऑन साइडला बिग ब्लास्ट करत असताना फेकून दिले बॉलला. लांब 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 वरचा षटकार. षटकार आला. या षटकारानं धावफलक जाऊन पोहोचले 32 या आकड्यावरती. शेवटचा अखेरचा 1 बॉल समीर तेलंगेचा. लॉर फुल टॉस यावेळेस ऑन साइडला. डीप मध्ये प्रोटेक्शन असेल लॉंगॉनला. तुषार तेलंगे येथील बॉलवरती तदवर घेतली गेली 1 धाव. धावफलकावरती वधारती आहे. धावफलक 3 षटकांच्या समाप्तीनंतर बरोबर 11च्या सरासरीने 3-3-33 विथ लॉस ऑफ 2 विकेट्स. 33 धावा धावफलकावरती. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये प्रथम बॅटिंग करते टीम सोनारवाडी. सिद्धिविनायक एंटरप्राइजेस कुंभेवाडीच्या विपक्षामध्ये. आता इथून गोलंदाजीवरती कोणाला आणलं जाते हे देखील पाहणं गरजेचं असणार. निश्चितच स्वराज म्हात्रेकडे बॉल जाणार आहे. कुठल्या मेडिकलला आहेत नक्की? मेडिकलला आहेत का औषधालयाला आहेत? औषधालय आहे म्हणून बाहेर आले ते. आता मेडिकल. स्वराज मात्रे गोलंदाजी मार्क वरती. पहिला बॉल मयूर मासाळ करिता. पहिलाच बॉल पायावरती परंतु बाहेर होता त्यामुळे बचावलाय. अर्थातच मयूर मासाळ. डॉट बॉल आलाय. जमेची बाब आहे. यावेळेस मात्र 33 धावसंख्येवरती डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. एकंदरीत जर पाहिलं गेलं तर हे षटक फार महत्वाचं राहणार आहे. कारण इथून जर अधिकच्या धावा आल्या तर कुंभेवाडीच्या बॅटिंग करताना अडचणी वाढतील हे देखील निश्चित त्यांना माहिती आहे. पुढचा बॉल स्वराज म्हात्रेचा. हा बॉल गती कमी करून टाकला. यष्टीरक्षक चकला. त्याचा फायदा लगेचच उचलला. पंचांचा इशारा. यस पंजा खुल्लाय. बाय. लेग बाय नाही तर ओनली बाय. केवळ 1 धाव मिळेल धावफलकावरती. 1 धाव पदार्थी. धावफलक जाऊन पोहोचते 34 या आकड्यावरती. थोडासा नाराज राहिला स्वराज मात्रे. यष्टीरक्षकानं जी चूक केली. पुढचा बॉल स्वराजचा. यावेळीचा बॉल फटका फसवलाय स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये. कॉट अँड बोल्ड बाय स्वराज मात्रे. गॉन बिग ब्लो. संदेश यादव बड़ी मछली जाल में. यस डीजे.
यावेळेस मिठी स्वराज मात्रेनं मारली ती देखील चेंडूला. चांगला झेल कंप्लीट करत असताना पाहायला मिळाला. यावेळेस न्यू बॅटर इन होतील सुरेश सत्वे इन ॲट नंबर 5. 5व्या क्रमांकावरती फलंदाजी करण्याकरिता सुरेश सत्वे दाखल होत आहेत. 34 धावसंख्येवरती तिसरा फलंदाज माघारी परतला. मयूर मासाळ अजूनही मैदानाच्या आतमध्ये नॉनस्ट्रायकर एंडकडे आहे. स्वराज मात्रेचं जेवढं कौतुक करू तेवढं कमीच आहे. पहिल्या मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये केवळ 4 धावा आणि आतापर्यंत 3 बॉलमध्ये एकही धाव त्यानं खर्ची घातलेली नाहीये. पुढचा बॉल यावेळेस समोरच्या दिशेनं मिड ऑफला खेळाडू आहे, वेगानं फेकी, परंतु कलेक्शन थोडंसं खराब राहिलं. बॅकअप नव्हता, दुसऱ्या धावेकरिता आले. 2 धावा देखील पूर्ण होत आहेत दुहेरीने. यावेळेस मात्र धावफलक वधारत आहे. धावफलक या 2 धावफलक 36 वरती जाऊन पोहोचलाय. चांगलं क्षेत्ररक्षण झालं, परंतु तेवढीशी फेकीमध्ये गफलत झाली. त्याचा फायदा लगेच उचलला सुरेश सत्वेनं आणि मयूर मासाळनं. धावा बॅटमधून जेव्हा मोठ्या फटक्यांमध्ये येत नसतात तेव्हा पळून धावा काढणं तेवढंच महत्वाचं असतं आणि ते मात्र पाहायला मिळालं मैदानाच्या आतमध्ये. 36 धावा धावफलकावरती. पुढचा बॉल यावेळेस मात्र स्वराज मात्रेचा. हा बॉल बॅटची कड घेऊन मागे चाललाय. शॉट थर्ड मॅनचा खेळाडू चूक करेल, मागे चाललाय. पुन्हा एकदा बॉल. 2 धावा निश्चित यावेळेस देखील पूर्ण होत आहेत. स्वराज मात्रेच्या या षटकामध्ये क्षेत्ररक्षकांची साथ मिळालेली नाहीये. 2 धावा धावफलकावरती वधारत आहेत. धावफलक जाऊन पोहोचलं जात आहे 38 वरती. कोण घरे जाऊचे ऍसिडिटी झाले ते मी गोळी आणायला सांगितले ते गोळी नाही, अजून गोळी आणली जेवू नंतर. रवीला फोन कर कधीचा घ्या पॅन्डी काय नको. पुढचा बॉल खोलातला बॉल, आणखीन एक चांगला बॉल, डॉट बॉल. काय कमालीची गोलंदाजी राहिली आहे मित्रांनो. छोट्या चणीच्या या छोटा पॅक बडा धमाकाची गोलंदाजी आवडली असेल तर एकदा थंडी उडवण्याकरिता टाळ्या वाजूयात. स्वराज मात्रे व्हॉट अ स्पेल. 2 षटकं 9 धावा आणि 3 विकेट्स त्याने आपल्या या स्पेल मध्ये घेतले आहेत, ज्यामध्ये एक आयकॉनचा विकेट आहे. अर्थातच अक्षय वटाळकरचा मोठा अडसर त्यानं दूर केला होता. माफ करा, दुरुस्ती करूयात. 2 षटकांचा स्पेल, 8 धावा आणि 3 फलंदाज त्यानं बाद केलेत. आता 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावा झाल्यात 38. शेवटचा अखेरचा हाणामारीचं षटक. केवळ महाळुंगेच्या हातामध्ये बॉल. शेवटचे 6 बॉल केवळ माळुंगे गोलंदाजी मार्क वरती. कुठली संघाकरिता सूचना आहे, आपण जर मैदान सोडलं असेल तर या आता मैदानाच्या दिशेनं शेवटच्या या सामन्यातील काही षटकांचा खेळ शिल्लक आहे, त्यामुळे शेवटच्या सामन्याकरिता योग्य वेळेला नाणेफेक होणं गरजेचं आहे. सामने वेळेमध्ये संपवणं फार गरजेचं आहे. पहिला बॉल आखू टप्प्याचा. हा बॅल मुझे मार, चेंडू सीमारेषा पार. मयूर मासाळच्या बॅटमधून षटकार. पोपट नाही तर मयूर मासाळची बॅट बोलायला लागली आहे. षटकार आलाय. धावफलक वेगानं 44 वरती जाऊन पोहोचलाय. क्षेत्ररक्षणामध्ये बदल झालाय. सिद्धार्थ स्वराज म्हात्रे यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये यष्टांना खेटून पाहायला मिळतोय. दुसरा बॉल त्याच पद्धतीचा परिणाम. फेकून दिलं यावेळेस बॅकवर्ड ऑफ स्क्वेअर लेगला. लगातारचा दुसरा षटकार. लगातारच्या 2 बॉलवरती 2 षटकार आले. धावफलक आता वेगानं जाऊन पोहोचलंय. अर्धशतक सोनारवाडी संघाच्या नावावरती पाहायला मिळतंय. काल रात्रीची शेवटची मॅच
ज्यांना आठवत असेल ना त्यांनी क्रिकेटमधील अप्रतिम सामना पाहिला. 75 धावांचा पाठलाग करत असताना सरफळेवाडीचा आयकॉन दिनेश तरे काय दहाडला होता मैदानाच्या आतमध्ये. यावेळेचा बॉल गती वाढून टाकण्याचा प्रयत्न, ओव्हर दी वेस्ट साइड बॉल चाललाय. केवळ मालुंगे बॉलच्या दिशेनं, चेंडू पकडला, फेकी योग्य दिशेनं, रन होतील कंप्लीट 2 आणि सोबत मिळेल नोचा हा बोनस. या बॉलवरती धावा आल्या 3. तीन धावांनी धावपलकावरती 53 धावा झाल्यात. मैदानामध्ये टीम मीटिंग घेऊन चालणार नाहीये. चला घाई करा कुंभेवाडी संघ. चला कुंभेवाडी संघ, टीम मीटिंग चालणार नाहीये. धावपलकावरती धावांचा विचार केला तर 53 धावा झाल्यात. अजूनही 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे. उघडा डोळे बघा नीट. पुढचा बॉल आहे फ्री हिट. सोने पे सुहागा मयूर मासाळ करिता. चला चला अधिकचा वेळ घेतला जातोय. पंच या गोष्टीकडे लक्ष द्या. केवळ मालुंगे पुढचा बॉल टाकण्याकरिता. पुढचा बॉल हाफ ट्रॅकर होता परंतु तेवढा चांगला बॅटवरती आलेला नाहीये. एक पूर्ण झाली, दुसरी करिता यावेळेस विकेट सॅक्रिफाईस करण्याचा प्रयत्न. धाव 2 पूर्ण होतील. सुरेश सत्वे बचावलाय. 2 धावा पूर्ण होत आहेत. दुहेरी धावपलक पुढे सरकतंय. धावपलक जाऊन पोहोचतोय 55 वरती. इथून स्वराज मात्रेचा खेळ फार महत्वाचा राहणार आहे कुंभेवाडी टीम करिता. जशी त्याची गोलंदाजी बहरली तसा फलंदाजीमध्ये त्याचा हातखंडा आहे परंतु या सामन्यामध्ये त्याला तसा खेळ दाखवावा लागणार आहे. केवळ मालुंगे पुढचा बॉल मयूर मासाळ करिता. हा बॉल समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, फटका तर फसला. क्षेत्ररक्षक ओम देशमुख वेगानं बॉलवरती जाईल. बॅकअप आहे त्यामुळे 2 धावा निश्चित वाचतील. दुहेरी धावेने धावपलक वाधारत आहे. धावपलकावरती धावा होत आहेत 57. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. चला मी प्रेक्षकांना विनंती करतोय की कॉम्बॉक्स समोरून आपण थोडस बाजूला या. शेवटचे 2 बॉल. यावेळीचा बॉल पुन्हा एकदा ऑन साइडला. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. धावा नक्कीच 5 वाचवल्या म्हणेन मी. दुसऱ्या धावेकरिता परतल्या. दुसरी धाव निश्चित यावेळेस पूर्ण होणार नाहीये का? तर नाही होणार. परतावा लागेल सुरेश सत्वेला. 1 धावच मिळेल. दुसऱ्या धावेला फलंदाज होतोय धावबाद. 1 धावेने धावपलक पुढे सरकतंय. धावपलक पुढे जातंय. धावपलक चला केवळ शेवटचा 1 बॉल शिल्लक आहे. धावपलकावरती 58 धावा आतापर्यंत जर पाहिलात तर तब्बल 20 धावा आल्यात या षटकामध्ये 5 बॉलमध्ये. शेवटचा अखेरचा 1 बॉल. शेवटचा बॉल चांगला राहिला. वा क्या बात आहे. डॉट बॉल आलाय. जाता जाता चांगला चेंडू हाताळला. शेवटच्या या बॉलवरती आपली उपलब्धता त्यानं दाखवून दिली परंतु तोपर्यंत उशीर झाला. चांगला खेळ मयूर मासाळचा. त्याच्या या इनिंगच्या बदल्यामध्ये सोनारवाडी संघानं पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर धावपलकावरती धावा बनवल्या. 5 षटकांमध्ये 58 जिंकण्याकरिता 59 धावांचं आव्हान आहे. या दुसऱ्या फेरीतील दुसऱ्या इनिंगच्या डावाला जशी सुरुवात होईल तसा मायक्रोफोनवरती आवाजामध्ये करूया बदल. आमंत्रित करूया आदरणीय जयजी भोसले सरांना.
बाजूला सामना मैदानाच्या आतमध्ये रंगतोय. तो तुम्ही पाहताय एका बाजूला कुंभेवाडी आणि त्याच्या अगेन्स्ट सोनारवाडी. पूर्वार्धामध्ये बॅटिंग केलेली पाहायला मिळाली होती. संघ तिथे पूर्वार्धामध्ये बॅटिंग केली ती अर्थात सोनारवाडी या टीमने कुंभेवाडी संघाच्या समोर आव्हान ठेवलंय. 59 धावसंख्येचं लक्ष आहे. मयूर मसाळाने चांगल्या दर्जाची बॅटिंग केलेली पाहायला मिळाली. ज्याच्या बॅटमधून धावा येत असताना पाहायला मिळाल्या होत्या. मयूर मसाळ चांगलाच केला. चांगल्या दर्जाची बॅटिंग त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. एका बाजूला पुणे जिल्ह्यातील बारामतीचा खेळाडू काटेवाडील गावाला बिलॉंग करणारा जो या मैदानावरती आला आणि अक्षरशः पूर्वार्धामध्ये त्याने धुमाकूळच माजवली. चांगल्या दर्जाचा खेळ 33 धावा ज्याच्या मयूरच्या बॅटमधून एकंदरीत पाहिलं तर त्याने तुफानी अंदाजामध्ये बॅटिंग केली. त्याच्या बॅटमधून एकंदरीत 4 षटकार 2 चौकार 1 चौकार 2 चौकार आणि 4 षटकार पाहायला मिळाले. 59 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. स्वराज प्रल्हाद म्हात्रे बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये असताना पाहायला मिळतोय. ठाणे जिल्ह्यातील नवी मुंबईतील गोठिवली गावचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये स्वराज प्रल्हाद म्हात्रे. बॉलिंग चांगली केली त्याने परंतु इतर खेळाडूंना तो खेळ साकारता आला नाही. गोलंदाजी मार्कमध्ये जिथे मयूर मसाळला आपण पाहतोय. खरं तर पुणे जिल्ह्यातून येत असताना अगदी पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील आणि एक दर्जेदार असं खेळाडू म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. काटेवाडी गावाला बिलॉंग करणारा आज त्याचं क्रिकेट महत्वाचं राहणार आहे. अक्षय वाटारकर त्याने एक चांगला खेळ केलेला पाहायला मिळाला. अक्षयने चांगला खेळ केलेला पाहायला मिळाला होता. सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील खेळाडू अक्षय वाटारकर ज्याला आपण तुम्ही या संघाच्या दरम्यान पाहताय. एक पुण्याचा आयकॉन आहे तर एका बाजूला सातारा फलटणचा खेळाडू पाहायला मिळतोय. सामन्याला सुरुवात 59चा पाठलाग. पहिला बॉल स्वराज मात्रे पहिल्याच बॉलवरती अटॅकिंग इंटेंट त्याचं क्लिअर आहे. धाबा गोळा करायचे आहेत. मोठी फटकेबाजी करावी लागेल धाबा गोळा करण्यासाठी आणि त्यासाठी तो कटिबद्ध नेहमीच पाहायला मिळतो. आघाडीच्या भूमिकेला न्याय देतो. आघाडीला येतो. सातत्याने खोऱ्याने धाबा गोळा करतो. आज बॅटिंगसाठी तो मैदानाच्या आतमध्ये ओपनिंगला आलाय. भूमिकेला त्याला न्याय द्यावाच लागणार आहे. 59चा पाठलाग करायचा आहे. 59 रनचं टार्गेट. मयूर स्विच हिट करण्याचा प्रयत्न बॉडीला स्ट्रेच केलाय. डॉट बॉल. लगातारचे 2 चेंडू धाव स्वरूपाचे येत असताना पाहायला मिळतात. या गोलंदाजाने सातत्याने वेगाने गोलंदाजी केलेली पाहायला मिळाली. कोणत्याही मैदानावरती खेळपट्टी मातीची असू द्यात खेळपट्टी काँक्रीटची असू द्यात किंबहुना शेणाने सारवलेली यावेळेचा बॉल बॅटची थिकेज आउटसाइड एज. जगलिंग केले यष्टिरक्षकाने विदूषकाप्रमाणे झेल टिपण्यात आलाय. धक्का क्रमांक पहिला. स्वराज प्रल्हाद म्हात्रे बाद. मिळाला आहे तिथे मात्र मयूर मसाळला विकेट प्राप्त होत असताना मला मिळते आहे. गोलंदाजी मार्क वरती तिथे मयूर आला आणि बॅटिंगही उत्तमरित्या केली. बॉलिंगही चांगल्या दर्जाची केली आहे. बॅटिंगमध्ये 4 षटकार 2 चौकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाले. एकंदरीत आपण विचार केला 3 षटकार आणि 2 चौकार आले होते. 38 धावांची खेळी त्याने साकारली होती. 38 रन्स त्याच्या बॅटमधून पाहायला मिळालं होतं. बॉलिंगमध्ये विकेट. यावेळेला बॅटची लिडिंग एज. लॉंग स्टॉपला नॉन स्टॉप चेंडू सीमारेषेच्या बाहेर दन करत आला चौकार.
चौकार येतोय. विकेट मिळवला. पुढच्याच बॉलवरती चौकार येत असताना पाहायला मिळालाय. काटेवाडी, बारामती, पुणे तिथून इथवरचा प्रवास या खेळाडूने केलेला आहे. वेगाने गोलंदाजीसाठी जाणला जातो. वेग प्रचंड आहे त्याच्याकडे. लिडिंग एज घेतली आणि चौकार आला. यावेळेला लाईन स्ट्रोक होता. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. डॉट बॉल येत असताना पाहायला मिळेल. एका बाजूला भरड गावाला बिलॉंग करणारा आणि अगदी फलटण तालुक्यातील सातारा जिल्ह्यातील महाराष्ट्रातील हे नाव सर्वाधिक चर्चेचा विषय राहिलं. सातत्याने मोठ्या सामन्यांची मोठी फटकेबाजी. परंतु आज या स्पर्धेमध्ये त्याला तितकीशी छाप सोडता आलेली नाही आहे. अक्षय भटारकर धावफलकावरती केवळ 4 आलेले आहेत. 4 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्यात. एकंदरीत आपण पाहिलं तर पहिलं षटक नुकतंच संपलं, ज्यामध्ये केवळ 4 आले. एक फलंदाज बाद झालेला पाहायला मिळालाय. सामना आता लांबणीवरती पडलाय. येणारे चेंडू शेष राहिले. 24 मध्ये 55ची गरज. 24 चेंडू आणि 55 धावा. 2 लेफ्ट हँडर बॅटर, 2 लेफ्ट हँडर बॉलर, ऑलराऊंडर खेळाडू अक्षय वटारकर गोलंदाजी मार्कमध्ये दाखल होतोय. त्याला पण गोलंदाजी मार्कमध्ये पाहत आहोत. महत्वाची मॅच आहे. हा सामना जर का जिंकला तर 2 हात करेल चैतन्य पाटील आणि या संघाच्या अगेन्स्ट. अक्षय वटारकर गोलंदाजी मार्कमध्ये दाखल होतं. महत्वाचा सामना. डू ऑर डाय, करो तो मरोची स्थिती. स्ट्राईक एंडला बॅटर. यावेळेला उजव्या यष्टीच्या बाहेर तुषार तेलंगे. स्ट्राईक एंडवरती पाहायला मिळतो आहे. डॉट बॉल त्याच्या अगेन्स्ट येत असताना पाहायला मिळालाय. निर्धाव चेंडू. डॉट बॉल येत असताना आपण पाहतो उजव्या यष्टीच्या बाहेर. अक्षय वटारकर ही चांगल्या दर्जाची गोलंदाजी नेहमी करण्यासाठी जाणला जातो. वेगाने टाकला होता. यावेळेला उजव्या यष्टीच्या समोरच्या दिशेने खेळला. बाहेरचा बॉल मिड ऑफला खेळलाय. सिंगल. केवळ एकेरी धाव येत असताना पाहायला मिळते. धावा तितक्याशा आलेल्या नाही आहेत. एकेरी दुहेरी धावा आहे तितक्याशा महत्वाच्या आहेत. बोरली फेस्टिवल मध्ये त्याने चांगल्या दर्जाचं प्रदर्शन केलं होतं. बोरली मांढरा अगदी मुरुडमध्ये. उजव्या यष्टीच्या बाहेर हलक्या हाताने केला. इनफिल्डला भेदलाय. चेंडू ट्रॅव्हल होतोय सीमारेषेच्या बाहेर. हलक्या हाताने चेंडूला पाठवलाय. केवळ दिशा आलेली. मॅचची दशा बदलणार का? चौकार आलाय. 4 धावा. उजव्या यष्टीच्या बाहेरचा बॉल आडव्या बॅटने आडव्या हाताने घेतलं. गोलंदाज आला. सिंगल येते. केवळ एकेरी धाव. उजव्या यष्टीच्या बाहेरचा बॉल खेचून मारला होता. बॉडीला रोल केला. एकेरी धाव इथून प्राप्त होत असताना पाहायला मिळते. सामन्यामध्ये केवळ औपचारिकता बाकी राहते की काय? कारण दोन्ही गोलंदाजांचा वरचष्मा इथे पाहायला मिळालाय. त्रिदा तिरफीट उडवली आहे. धावा दिलेला नाही आहेत. बॅटची लिडिंग एज पाठीमागे चाललाय. थर्डमॅन तैनात आहे. डीप मध्ये प्रोडक्शन ठेवण्यात आलंय. अक्षय वटारकरने ही चांगल्या दर्जाची चुणूक दाखवलेली पाहायला मिळाली. कारण त्याने आपण एकंदरीत पाहिलं तर एक डीप मध्ये थर्डमॅन ऑलरेडी तैनात केलेला पाहायला मिळाला होता. एकापेक्षा जास्तीचं काही नाही. सिंगल येते. संघाची धाव संख्या 11 बनलेले आहे. 11 ऑन दी बोर्ड. स्विच इट करण्याचा प्रयत्न. इथे मात्र थेट यष्टिरक्षकाचा भेद घेईल. डॉट बॉल. 4 बॉलमध्ये केवळ 2 धावसंख्येवरती नॉट आउट बॅटिंग करत असताना सध्याच्या घडीला आपण पाहत आहोत स्ट्रायकर एंडला तुषार तेलंगेला. 2 षटकांचा खेळ संपला. 11 धावा धावफलकावरती. येणाऱ्या 18 बॉलचा खेळ शेष राहिला आणि 18 चेंडूमध्ये 48ची गरज. गोलंदाजीमध्ये फेरबदल करण्यात येईल. शेवटचा सामना जास्तीचा चुरशीचा निश्चित होणार आहे. कारण एका बाजूला नयन भगत, चैतन्य पाटील, त्याच वेळेला या सामन्यातील 2 विजेते आयकॉन खेळाडू जास्तीचे चर्चेचे विषय निश्चित राहणार आहेत. दर्शन आलाय गोलंदाजी मार्कवरती. दर्शन सत्वेला आपण पाहत आहोत. दर्शन सत्वे गोलंदाजी मार्कमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळेल. अनेक वेळेला हे आडनाव सर्वाधिक चर्चेचा विषय राहतं माणगाव क्रिकेटमधून. सातत्याने क्रिकेट चांगल्या दर्जाचं नेहमीच पाहायला मिळालं. सत्वे ब्रदर्स. यावेळेचा बॉल फटका फसला. गोलंदाज स्वतः चेंडूच्या खाली येतोय. जजमेंट चांगलं होतं. बोल्ड अँड कॉट. 1 मोर विकेट डाऊन. आणखीन एक धक्का.
जिथे मात्र तुषार तेलंगे बाद, 1 विकेट डाऊन. मैदानाच्या आतमध्ये जिथे मात्र अजून एक आयकॉन खेळाडू ओम देशमुख दाखल होत असताना पाहायला मिळतो आहे. वेल्हे गावाला बिलॉंग करणारा एक आयकॉन आणि उद्योन्मुख खेळाडू ओम देशमुखला आपण पाहत आहोत. धाव आलेली नाही आहे, विकेट प्राप्त झाली आहे. अगदी आपण पाहिलं तर 17 चेंडूचा खेळ शेष, 48ची गरज. या गुलाबी थंडीमध्ये या धाबा चेस करणं अंडर द फ्लड लाईट्स ही बाब देखील सोपी नाही आहे. हा कृत्रिम प्रकाश आहे, नैसर्गिक प्रकाश नाही आहे. खरं तर फ्लड लाईट ज्या वेळेला ऑन होतात त्या कारणास्तव मैदानावरती अनेक गोष्टी करत असताना ही बाब सोपी राहत नाही. फलकावरती धाबा जिथे मात्र आपण पाहतोय केवळ 11 आहेत. 48ची गरज. खोलातला बॉल स्लोवर 1 पाहायला मिळाला होता. दर्शन सत्वे त्याच्याकडे त्याच्या भात्यामध्ये ही चेंडू पाहायला मिळाल्यात. एक फ्रूट सलाड बद्ध गोलंदाजी करण्यामध्ये तो महारथ आहे. त्याच्याकडे यॉर्कर आहे, बाउन्सर आहे, वाईड यॉर्कर बाय पाहायला मिळतो. स्लोवर 1 चांगला आहे, फिंगर रोल करतो, कटरी चांगले आहेत त्याच्याकडे. आणि म्हणून की काय हे देखील चर्चेतील नाव राहिलंय. गोलंदाजी मार्क वरती जिथे आपण दर्शन सत्वेला पाहतो धावफलकावरती 12. 47ची गरज. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. कमी गतीचा बॉल पाहायला मिळाला. केतनने एकंदरीत आपण पाहिलं ना तर चेंडू फेस केलेले पाहायला मिळाले. ते 7 बॉलमध्ये 4 बॉल त्याच्या अगेन्स्ट डॉट आलेत. एकंदरीत 7 बॉलमध्ये तो 9 धावसंख्येवरची नॉट आउट बॅटिंग करतोय, ज्यामध्ये 2 चौकार आहेत. पुढचा चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, शरीर भेदक मारा. हा डॉट बॉल येत असताना पाहायला मिळतो आहे. स्पर्धा मानाची, सन्मानाची, प्रतिष्ठेची, अभिमानाची, मराठी समाजाच्या अभिमानाची RK चषक 2026 16वा पर्व. प्रत्येकालाच गर्व आहे या क्रिकेटच्या स्पर्धेवरती, कारण 16वा पर्व आणि त्यातच सर्व. 12ला 2 फलंदाज बाद झाले, धावा आलेल्या नाही आहेत. खोलातला बॉल, हेलिकॉप्टर लुक देण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय. मयूर मासाने झेल टिपला आणि धक्का क्रमांक एकंदरीत 3रा, फलंदाज बाद. एक बॉल बाकी आहे, संपवायची का? चला घाई करा, एक मॅच बाकी आहे. एक बॉल बाकी आहे, एक बॉल बाकी आणि एक मॅच देखील बाकी आहे. चला घाई करा. दर्शन आला नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. नेक्स्ट मॅच. चला टॉस साठी टीम कॅप्टन या सुनील आला बॅटिंग साठी. सुमित उजव्या यशीच्या बाहेरचा बॉल, कमी गतीचा, अवांतर धाव येते. दोन्ही हात समांतर गेले अंपायर्सने. थंडीमध्ये इथे आहे जिथे मात्र एक्सरसाइज करत असताना अंपायरला आपण पाहतोय. 13ला 3 आहे, 46ची गरज. पुढचा बॉल लोअर फुलटोज, खोलातला थीड यष्ट्यांचा वेध घेतोय. बँग ऑन टार्गेट, 1 विकेट डाऊन. आणखी एक धक्का, फलंदाज क्रमांक 4 आल्या पावली माघारी. इथे मैदानाच्या आतमध्ये आणखीन एक धक्का लागला, फलंदाज बाद होत असताना पाहायला मिळतो आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. मयूर मसाळ गोलंदाजी मार्कवरती. काटेवाडीचा खेळाडू चांगली गोलंदाजी करतोय मयूर. खोलातला बॉल, काय वेगवान पाहायला मिळाला.
बँग ऑन टार्गेट. आणखीन एक फलंदाज बाद. बेल्स रिमूव्ह झाल्या. आणखीन एक धक्का दिलाय फलंदाज. तिथे मात्र ओम देशमुख देखील होतोय. त्रिफळाची बाद. बोल्ड. चला नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये विशाल दाखल होत असताना पाहायला मिळतोय. खरं तर धाबा बनलेल्या नाही आहेत. 59चा पाठलाग करायचा होता. फलंदाज आयाराम गयाराम अशीच परिस्थिती पाहायला मिळाली. गोलंदाजांनी मोठे फटके खेळू दिले नाहीत. आयकॉन बाद झाला. तिथे स्वराज प्रल्हाद मात्रे बाद झाल्यानंतर एका मागोमाग एक केवळ हजेरी लावणारे खेळाडू पाहायला मिळालेत. पुढचा सामना निश्चित चांगला बनणार यात ती मात्र शंका नाही. मयूरचा हा बॉल वेगाने थेट यष्टिरक्षकाचा वेध घेईल. अगदी वेगाने गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतो आहे. मयूर मसाला आपण पाहिल्यानंतर तो त्या फलंदाजीसाठी कमी जाणला जातो. बॉलिंगसाठी खुल्या गटामध्ये क्रिकेटमध्ये नेहमी चांगला जाणला जातो. बारामती एक्सप्रेस म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. पुढचा बॉल काटेवाडीचा हा गोलंदाज फलंदाजांचे काटे काढायला वेळ लावत नाही. चांगली गोलंदाजी नेहमीच करताना तो पाहायला मिळतो. सिंगल येथे संघाची धावसंख्या एकेरीच्या मदतीने धावफलकावरती 14 आहेत. 14 ऑन दी बोर्ड. बारामती म्हटल्यानंतर अनेक खेळाडू सातत्याने येतात. जे आयकॉन मध्ये अक्षय टावरेचे नाव येतो. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. बॅटच्या आतली कडा. सिंगल मिळेल. जास्तीचं काही राहिलेलं नाही या सामन्यामध्ये. केवळ औपचारिकताच बाकी आहे असंच म्हणावं लागेल. कारण 8 बॉल आणि 44 धावा. त्यामध्ये मयूरचे 2 बॉल अजूनही महत्वाचे आहेत जे येणं बाकी आहेत. पुढचा चेंडू गोलंदाज. यावेळेला कॉट बिहाइंड विकेट. आणखीन एक धक्का. फलंदाज बाद. आणखीन एक फलंदाज बाद झालाय. पथ्याच्या बंगल्याप्रमाणे इनिंग लडखडली आहे. किंबहुना पिकलेल्या पानांना जशी झाडाला गळती लागते, झाडाची पिकलेली पानं जशी गळून पडतात, तसे आता एका मागोमाग एक फलंदाज बाद होतात. आरके चषकामध्ये महत्वाच्या क्षणाला आल्यानंतर या खेळाडूंचा हा परफॉर्मन्स तेवढा महत्वाचा राहणार होता आणि जिथे झालेला नाहीये. 15ला 6 फलंदाज बाद केलेत मयूर मसाळ. काय गोलंदाजी करतोय तो वेगाने. वेग इतका आहे ना, मला वाटतं डोळ्याची पापणी लवते ना लवते तदभर बॉल यष्टिरक्षकाच्या दिशेने निघतोय. ब्रिलियंट बॉलिंग. वेगाने आतमध्ये येणारा. फलंदाजाला कळू दिला नसेल. आश्चर्यचकित केलं बॉलने. थेट यष्टिरक्षकाचा वेध घेतो. डॉट बॉल. एकंदरीत 4 षटकांचा खेळ संपला. धावफलकावरती केवळ 15 आहेत. येणारे 6 बॉल विजयासाठी 44ची गरज. 6 गेंदे और 44 रन. 6 बॉल 44 रन रिक्वायर्ड बाय विन. 6 चेंडू 44 धावा. चला घाई व्हायला हवी. मला वाटत नाही क्षेत्ररक्षणामध्ये जास्तीचे फेरबदल करायला हवेत. 6 बॉल आणि 44ची गरज. श्याम गोलंदाजी मार्क वरती. खोलातला बॉल होता. हलक्या हाताने क्षेत्ररक्षक तैनात. आणखीन एक धक्का. फलंदाज क्रमांक जिथे 7वा बाद होईल. 15ला 7 बाद. सात फलंदाज बाद झालेले पाहायला मिळालेत. प्रदीप नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतो आहे. 15ला 7 फलंदाज बाद झालेत. मॅनेजमेंट ऑल इज वेल दर्जाचं होण्यासाठी नेहमी चांगल्या दर्जाचं मार्गदर्शन लागतं आणि एका बाजूला तुम्ही पाहिलं तर संदीपजी पार्टे यांच्या नेतृत्वाखाली ही संपूर्ण टीम यांच्या चांगल्या दर्जाचं कामकाज करत असताना बाला मिळते आहे. विशेष करून आरके साहेब यांचं आपण कौतुक करायला हवं. हा बॉल फटका बसलाय. गोलंदाज चेंडूच्या खाली येतोय. नो बॉल आहे. वेस्ट साइड. वेस्ट साइड. हॅलो सर, त्याला थोडं लाईव्ह घ्या सांगा. हा कॅमेरा ओके. झेन जी आपल्याला पाहायला मिळते.
समोरच्या बाजूला क्रिकेटच्या स्पर्धेचा आणखीन एका ऑप्शन चालू असताना आपण पाहतोय, परंतु इथे कोणावरती किती बोली लागणार त्याआधी आपण स्क्रीनवरती पाहतोय. काही विशेष सन्मान स्पर्धेच्या माध्यमातून करण्यात येत असताना पाहायला मिळत आहेत. विशेष सन्मान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करतो आहोत. एक बॉल आणि 41 ची गरज राहिली या सामन्याची, केवळ औपचारिकता. आरके चषक 2026 यावेळेला फटका फसला. आणखीन एक झेल बनवू शकतो. क्षेत्ररक्षक जजमेंट चांगलं करतोय. दर्शनने कॅच सोडला जरूर, परंतु सामना खिशात घातलाय. 40 धावाने मोठ्या फरकाने. एक बॉल बाकी अंपायर, एक बॉल बाकी आहे, एक बॉल बाकी आहे अक्षय, एक बॉल बाकी आहे अक्षय. चला टाकून घ्या एक बॉल. नेक्स्ट मॅच. चला नेक्स्ट मॅच. या सामन्यातील विजेता संघ शेवटचा सामना राहिला आहे. शेवटची मॅच बाकी आहे, केवळ एक सामना केवळ बाकी राहिला. पुढचा चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. सामना संपला. 40 धावेने तब्बल ही मॅच इथे जिंकत असताना आपण पाहत आहोत, जे मात्र सोनारवाडी टीमला टीमने हा सामना इथे जिंकलेला पाहायला मिळतो आहे. महत्वाचा सामना. चेक. दोन्ही संघ कर्णधार. चला विजेता संघ कर्णधार. मॅन ऑफ द मॅच सर. हॅलो, मयूर मसाळ राहिलाय. 38 धावा 18 बॉल मध्ये 38 धावा आणि बॉलिंग करत असताना 2 षटक 6 धावा आणि 3 विकेट घेणारा ऑलराऊंडर परफॉर्मन्स देणारा या पण बारामतीच्या पठ्ठ्याला इन्व्हाइट करतोय. मॅन ऑफ द मॅच